दोघांच्या मधून चेंडू सीमारेखा पार, षटकार. क्या बात आहे. दुसरा चेंडूवरती चांगला कमबॅक, चेंडू मागे ठेवला गेला आणि त्या चेंडूवरती मात्र कोणत्या येस आदित्य आणि त्या चेंडूवरती कोणत्या प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. चला पुन्हा एकदा आणि यावेळेला काय घडलंय नाही, चेंडू मागे निघून गेला एका धावेसाठी. लेग बाईकच्या रूपाने एक धाव येईल. वीरू मोठ्या फटक्यासाठी जात आहेत जरूर, परंतु जी गोलंदाजी होतीये म्हणजे पहिला चेंडू ज्या प्रकारे कनेक्ट झाला होता त्यावेळेला चेंडू बॅटच्या रेषेमध्ये होता आणि आता बॅट आणि बॉलचा संपर्क दूरपर्यंत नाही आहे, कारण ही जवळजवळ मिडल स्टंपवरती गोलंदाजी होती आणि तिथून मात्र जर का चेंडू बाहेरच्या दिशेने डायरेक्शन देतोय तर मात्र तुम्हाला त्या अनुषंगाने फटका खेळणं गरजेचं आहे. अक्रॉस द बॅट सातत्यानं खेळलेले फटके हे यशस्वी होतातच असं नाही. कुणाल स्ट्राईक एंडवरती प्रथमतच येतो. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू फेस झालेत, 7 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात आहे बिनधास्त कोपराडची. ओहो स्टेप आउट झालेत आणि उचललाय चेंडूला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल टिपलाय. फलंदाज बाद, कुणाल बॅक टू द डिपार्ट. धन्यवाद डीजे. विकी नाईक भैगाव यांनी पढाई संघाचे षटकारसाठी पैसे होते, पैसे 3000 रुपये जमा झालेले आहेत. धन्यवाद सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचं. नवीन फलंदाज कुणाल, एक कुणाल गेला, दुसरा कुणाल आलाय. परंतु कोफराड संघाची जर का फलंदाज खेळाडूंची शरीरयष्टी बघितली तर मात्र पूर्णपणे धडधाकट आहेत. मजबूत बांधाचे खेळाडू कोफराडमध्ये आहेत आणि म्हणूनच कदाचित नाव बिंदास आहे. अर्चितचा चेंडू समोरच्या दिशेने, हो क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, फिल्डिंग नाही होणार. सचिनच्या डोक्यावरून चेंडू फरार होतोय. चौकारासाठी 4 धावा. चला शेवटचा अंतिम चेंडू 11 धावा धावफलकावरती आहेत. वटार ब आणि बानकर अ, वटार ब बानकर अ दोन्ही संघाचे कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. षटकार आला, चौकार आला, सिंगल आली, सगळं काही झालं. एक चेंडू आता फक्त बाकी आहे. बघूयात या शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय. गोलंदाजी मार्कवरती अर्चित, चांगली गोलंदाजी त्याने सुद्धा आतापर्यंत केले, परंतु कुणालने आलेला चौकार लगावलाय. ओहो चेंडू हवेमध्ये, पूर्णपणे ऑकवर्ड पोझिशन मध्ये आणलं होतं फलंदाजाला आणि त्यानंतर मात्र सोल्युशन एका धाब्याची. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती बिनधास्त कोपराड.
चला नवीन गोलंदाज प्रणवचा चेंडू लाभ केलाय समोरच्या दिशेने. ओहो, कोणतीही संधी नाही, स्ट्रेट डाऊन द विकेट, मस्तक पे दस्तक, षटकार. थँक्यू दिसे. एक कुणाल गेला, दुसरा कुणाल आला, परंतु हा थोडासा घातकवाला आलाय. षटकार लगावला एक, त्याच्या अगोदर एक चौकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आलाय आणि बिंदास कोपराड एका चांगल्या स्थितीकडे जाण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. कोरोटी ब संघ घरच्या मैदानावरती संघर्ष जारी आहे, कायम आहे. पाहूयात कशा प्रकारे कमबॅक केला जातोय. आखू टप्प्यात चेंडू आहे चांगल्या प्रकारे, परंतु स्टेप आउट होऊन काय जबरदस्त लॉफ्ट केलाय. चेंडू समोरच्या दिशेने सीमारेखा पार, लॉंग ऑफ क्लिअर करतोय, षटकार. लगातार 2 षटकार आलेत. काय तिसरा येतोय का? हो, तिसरा येता राहिलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉल येतोय आणि कानमंत्र दिला होता यष्टरक्षकाने कशा प्रकारे चेंडू हाताळायचा आहे, कशा प्रकारे नाही, आणि त्या अनुषंगाने बॅटिंग सुद्धा होती. धावफलकात धावा 24 आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3 चेंडूवरती कोणतीही धाव नाही दिली, विकेट आले. कमबॅक होईल कोरोटी ब संघाचा, परंतु कोपराड तितक्या सहजतेने जाऊ देणार नाहीये. एक ताकदवर संघ आहे. बॅटची एज घेऊन चेंडू मागे गेलाय सिंगलसाठी. कोणत्याही प्रकारे संधी नाही यष्टरक्षकाला झेल टिपण्याची, चेंडू गॅदर करण्याची. सामवेदी अदानी मंडळ एक मोठी परंपरा, गेली 10 वर्ष या स्पर्धेचं आयोजन करत असताना विविध घटकांना वाव देण्यात आला. सामेदी ब्राह्मण समाज अंतर्गत खेळणाऱ्या खेळाडूंना, संघांना एक वेगळं क्रिकेट दाखवण्याची संकल्पना सर्वप्रथम अदानी मंडळाच्या म्हणजेच सुरुवातीला रिलायन्स त्याच्या वतीने करण्यात आली. आणि ही रिलायन्स ट्रॉफी म्हणून प्रसिद्ध असणारी स्पर्धा आज 10व्या पर्वामध्ये आहे आणि जिथे 10व्या पर्वाचा अंत होत असताना ही शेवटचं वर्ष म्हणून त्यांनी घोषित केलं. आणि त्याचबरोबरीनं वन ऑफ द लिजंडरी प्लेयर म्हणजेच कुमारजी नाईक यांच्या क्रिकेटिंग करिअरचा अंत हा आजच्या दिवशी होणार आहे. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये एक त्याचं सुद्धा एक सेलिब्रेशन आपण पाहणार आहोत. आणि खरोखरच एक धगधगती तोफ क्रिकेटच्या माध्यमातून रामजीबा वाळुंज संघाच्या माध्यमातून आपण पाहिली गेली. 39 वर्ष त्याने क्रिकेटची अतोनात सेवा केली, अतोनात झटले. अनेक खेळाडू त्यांच्या माध्यमातून घडले. अनेक खेळाडूंना आजही ते मार्गदर्शन करत असताना दिसतात. साबराच्या माध्यमातून खूप साऱ्या क्रिकेटिंग गोष्टींना त्यांच्या माध्यमातून वाव देण्यात आला. ओहो, फेकी, धावचीची संधी, खराब थ्रो आहे तिथपर्यंत ठीक आहे, परंतु एकाचं 2 मध्ये रूपांतर होतं हे कितपत योग्य आहे. 2 धाबा धावून कंप्लीट. धावफलकात धाबा जर आपण पाहिल्या तर 28 वरती जाऊन पोहोचल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी असणार आहे. 28 चांगल्या स्थितीमध्ये बिनधास्त कोपराट. बघा, एक गदर पिक्चरचा डायलॉग आहे, हिंदुस्तान आबाद है, जिंदाबाद है, जिंदाबाद रहेगा. हो, बॅटची आणि चेंडू आत्मा जोपर्यंत फील्ड केला जातो तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केले ते. त्या प्रकारेच कोपराट संघाचं सुद्धा आहे. कोपराट बिंदास था, बिंदास है और बिंदास रहेगा, अशी काहीशी कामगिरी बॅटिंगच्या माध्यमातून होती. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकात धावा 29. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. या एक वेळ डिझेला आणि त्यानंतर वळूयात उर्वरित 2 षटकांकडे. मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी.
ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. थँक्यू, धन्यवाद डीजे. गोलंदाजी मार्कवरती येतोय यश. पहिला चेंडू फुलटा समोरच्या दिशेने, जशास तसं स्टँड अँड डिलिव्हर्ड. षटकार. थँक्यू. कोफराड संघ सांगतोय बिनधास्तपणे, या हंगामामध्ये आमचा फॉर्म काहीसा वेगळा आहे. एक मानाची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी स्पर्धा म्हणजेच विकास स्मृती चषक बोळींचा, या मानाच्या ट्रॉफीचा मानकरी ठरणारा संघ तो म्हणजे बिनधास्त कोफराड. आणि तो संघ पुन्हा एकदा तीच झलक दाखवतो या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या सामिती अदानी मंडळाच्या आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये. चेंडू फसलाय, चकवलाय फलंदाजाला, फलंदाज बाद होतील. विरूच्या खेळीचा अंत. सेकंड विकेट डाऊन. वन साइड हीरो हाय यो, वन साइड हीरो हाय. थँक्यू. डबल नाव सांगायचं. अच्छा, मंगेश. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. मंगेश, काल धवल यांची टीम सुद्धा जिंकली आहे, म्हणजे त्यांचा सुद्धा आनंद आहे त्यांना, आणि बाई सुद्धा मिळाली. हा दुसरा आनंद आहे. आता तिसरा आनंद कोणाच्या वाटेल तर काय माहिती. असं नको व्हायला, इथून पुढे आल्यानंतर गणेश कोपराड आणि बिंदास कोपराड एकमेकांसमोर येईल. असं धावपलका ते धावा 35. 2 चेंडूचा खेळ झालाय. महत्वाची विकेट आणि त्यानंतर शानदार डिलिव्हरी, शानदार डिलिव्हरी. येस, विकेट डाऊन. फलंदाज बाद. बॅटची एज. कोणती चुकी झाली नाही आहे आणि मंगेशला माघारी परतावं लागतंय. थँक्यू डीजे. काय जबरदस्त सामना आहे. कधी पारडं या बाजूला, कधी पारडं त्या बाजूला. तिसरं षटक आहे. यशने पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला, त्यानंतर लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट आल्यात. नवीन फलंदाज मंदार म्हात्रे. गार्ड घेत असताना मंदार सज्ज होतात बॅटिंग ट्रॅकवरती, परंतु यशने खूप चांगला कमबॅक करून दिलाय. कोरोटी बला उडवलाय. हो, पूर्णपणे इराद्याना नेस्तनाभूत करणारा हा चेंडू होता मंदारच्या, कारण मंदार तयार होते ऑन साईडला खेळण्यासाठी. शेवटच्या क्षणाला बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू असं पाहिलं होतं आणि त्यानंतर बॅट लवकर मॅन केली, त्यामुळे बॅटवरती चेंडू प्रॉपर आलेला नाही आहे. एक धाव मात्र धावून पूर्ण केली जाते. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले 36 वरती. बघा मागाच्या मॅचमध्ये मोमेंटमचा किती मोठा फरक पडलाय सर्वांनी पाहिलं. तो षटकार आला नसता तर मोठा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हो, फेकी नाही, फक्त एकच धाव. ओहो, यावाला बॅट चेंज आहे का? यस, मंदार मात्रे गॉन.
थँक्यू तुझे. वाड्यावर कशाला आज कोरोटीत या. कोरोटीत चांगल्या मॅचेस भरवलेल्या आहेत. सामेदी अदानी मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आज कोरोटीत आहे. त्यामुळे कोणीही वाड्यावरती न जाता कोरोटीमध्ये या. खूप चांगल्या प्रकारचं वातावरण आहे आणि संध्याकाळी खूप सारी मजा सुद्धा येणार आहे. धावपलकरती दाबा 37-38 37. शेवटचे आणि अंतिम 6 चेंडू बाकी आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवरती साहिल. आमचे राजूबाई सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. क्रिकेटची स्पर्धा कुठेही असो राजूबाईंना तुम्ही नक्कीच बघाल. मग ती कोणत्याही समाजाची असो, कोणत्याही हाफची असो, कोणत्याही गटाची असो. जर्मन टाकण्याचा प्रयत्न. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी. ओहो. कुणाल एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करतात. शेवटचं षटक आहे. समजायला मार्ग नाही आहे. स्ट्रॅटेजी नक्की काय आहे, प्लॅनिंग काय आहे? कारण याच कुणालच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. स्वतःकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवतील असा मानस होता, परंतु पहिल्या चेंडू ते 1 धाव आणि त्यानंतर स्ट्राईक एंडवरती आणलं गेलंय तन्मय यांना. साई पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. या मॅचला वेगळं वळण आलंय. स्टेप आउट झाले आणि त्यानंतर मात्र फुलटॉस पद्धतीने चेंडू बॅटवरती आला. एकदा कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. आता मात्र थांबवलंय. फक्त एकच धाव. सिंगल रन येते. एकाने तितकासा प्रभाव पडणार आहे का? एकाने तितकाचा फरक पडणार आहे का? 39 धाबा. बघा जशी धाव बनते ना तशी तशी धवलच्या हृदयाची धगधग वाढते. नक्की काय घडेल काय नाही, कारण एक चांगल्या रिदम मध्ये होता संघ 2 षटकांपर्यंत. तिसऱ्या षटकामध्ये अचानक रोख लगावला गेला. यशच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर मात्र जो काय कमबॅक यशने केलाय तो अतिशय वाखाणण्याजोगे आहे. महत्वाच्या खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवलाय. धावपलकरती दावा या वाईटनेशी जाऊन पोहोचल्यात 40 वरती. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 50च्या आतमध्ये जरी हे धावपलक थांबवलं मजा येईल मॅचला. चेंडू हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल टिपलाय. ओहो व्हॉट अ कॅच. शानदार झेल अर्चितने टिपलाय आणि संपलाय तो म्हणजे कुडालचा खेळ. बाद. थँक्यू. विकेटचं पतन झालंय. कुणाल सुद्धा बाद झाल्यात आणि जी धगधगती तोप बिंदास कोपराड जी चालू होती त्या सगळ्या तोफी आता बंद झाल्यात. आता नवीन फलंदाज अमित मैदानाच्या दिशेने येत आहेत. पाहूयात अमित कशा प्रकारे खेळ करतायत. शेवटच्या अंतिम 3 चेंडू शिल्लक आहेत. हो क्या बात है. व्हॉट अ डिलिव्हरी विथ कंट्रोल. खूप मोठा रेस केलं होतं चेंडूला. टप्पा तर बाहेरच्या दिशेने काढलं होतं. कोणतीही चुकी यष्टिरक्षकाने केलेली नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. बघा पहिली 2 षटकं आणि त्यानंतरची 2 षटकं याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर ठेवलंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला फक्त ड्राईव्ह केलंय हलक्या हातानं. मिसफिल्ड फंबल. 2 धावा तोपर्यंत धावून कंप्लीट. एक मोठा फटका. पुन्हा एकदा ते मोमेंटमला शिफ्ट करताना दिसेल, परंतु तो मोठा फटका येईल की नाही हा एक प्रश्न आहे. त्या अगोदर चेंडू किती शिल्लक आहेत. शेवटच्या अंतिम चेंडू आता बाकी आहे. 42 वरती धाव फलक थांबलंय. पहिल्या 2 षटकामध्ये किती धावा होत्या? 29 आणि त्यानंतर मात्र फक्त 13 धावा आतापर्यंत आल्यात. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ऑन ड्राईव्ह आहे परंतु तितका ताकदवर नाही. एकाचं रूपांतर 2 मध्ये झालंय. तिसरी धाव घेण्याचा मानस असेल का? येस, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होते परंतु पूर्ण करणार नाहीत, कारण विकेट येते. अखेरकार 44-43 44 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 45चं लक्ष ठेवलं गेलंय टीम कोरोटी ब या संघासमोर. बिंदास कोफराडच्या माध्यमातून वटार ब आणि बानकर अ. चला या दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी.
चला या एकता बानकर आणि वठार ब. सन्माननीय मनोहरजी पाटील यांना विनंती करेल की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. छापा असा कॉल आहे आणि काटा आलाय. थँक्यू सो मच सर. मी विनंती करेल आपण स्थानापन्न व्हायचं. टॉस जिंकलाय वटार ब ने. प्रथम काय निर्णय असेल? आम्ही पहिली फिल्डिंग करू. काल सर्वाधिक मोठं धावफलक उभं केलं होतं, परंतु आता ऑपोनंट थोडासा चांगला आहे म्हटल्यानंतर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? प्रयत्न नक्कीच 30 धावापर्यंत रोखण्याचा असेल. बघूया आता कसे आमचे प्लॅनिंग वर्क करते. हा हंगाम थोडासा छोटा राहिला आहे, म्हणजे कमी स्पर्धा झालेल्या आहेत आणि कदाचित ही स्पर्धा शेवटची असू शकते. तर काय टीमकडून अपेक्षा आहेत आणि ॲज अ टीम म्हणून तुम्ही काय मोटिव्हने आलेला आहात? जिंकणं हाच सर्वात मोठा मोटिव्ह आहे. बघूया आता कॉम्बिनेशन वर्क करत नाही आमचं. आज कसं होते पाहूया. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. कालचा दिवस अतिशय चांगला होता बानकरसाठी. आज कशा प्रकारचा खेळ साकारला जाणार आहे? चांगला खेळ, इथे चांगल्या खेळाचं प्रदर्शन करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. एक मोठी धावसंख्या उभारून त्यांच्यावरती प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न असेल. समोरचा वटारचा संघ ज्याने काल 71 धावांचं लक्ष ठेवलं होतं. इट्स अ ह्यूज टार्गेट. कालच्या दिवसामध्ये सर्वात मोठं धावफलक होतं, परंतु आजचा दिवस वेगळा आहे आणि तुमचे गोलंदाजीचा अटॅकसुद्धा खूप मोठा आहे. तर एकंदरीत त्यांच्यासमोर काय वेगळी अशी स्ट्रॅटेजी, काही खेळाडू उपस्थित अनुपस्थित? काल असलेल्या अनुपस्थित खेळाडूंपैकी आमचा एक मेन स्ट्राईक एंडचा गोलंदाज आहे योगेश पाटील, ते सुद्धा आज अवेलेबल आहेत. अजून एक आम्ही गोलंदाजीमध्ये बदल केलेला आहे, तो म्हणजे देवेंद्र नाईक. त्यामुळे थोडासा गोलंदाजीवरती भर दिलेला आहे. त्याचप्रमाणे बॅटिंग लाईनअप चांगला आहे, तर त्याचा बेनिफिट घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. बोथ ऑफ कॅप्टन, विश यू ऑल द बेस्ट. अहवाल असा आहे टॉस का बॉसमधून वटार ब ने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय एकता बानकर या संघाला. एक मोठी मॅच यानंतर आपल्या भेटीला येईल, परंतु त्या अगोदर या मॅचचा रिझल्ट काय असणार आहे? घरच्या मैदानावरती कोरोटी संघ आपली बादशाहत दाखवेल की त्याच्यासमोर या हंगामामध्ये फॉर्ममध्ये आणि बहारामध्ये असणारा बानकर कोफराड संघ काय ती विजयाची चव चाखेल का? पाहूयात. त्या अगोदर जाऊया डीजे कडे. एक सुंदर असं गीत आणि त्यानंतर मॅचच्या दिशेने वळूयात. पहिला चेंडू, दुसरा चेंडू, 2 लगातार डॉट आलेत का? येस. रोहितच्या समोर कोणत्याही प्रकारचं उत्तर ऋषभला तर मिळालेलं नाहीये. ओहो, बॅट अंगावरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉडी बॅलन्स मागे झुकवला होता, बॅकफुटवरून खेळलेला हा फटका. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओहो, काय जबरदस्त रनिंग आहे. शानदार रनिंग बिटवीन द विकेट. जुजबी खेळाडू आहे, झुंजारू खेळाडू आहे यश. यश संघर्ष करणं जाणतोय, यश मॅचला जिंकवणं जाणतोय आणि या सर्व बाबी त्याच्या त्या धावगतीमध्ये आपल्याला दिसून आल्या. ज्या प्रकारचे त्यांनी गतिमान पद्धतीने दुसरी धाव कंप्लीट केली आहे आणि नावामध्ये यश आहे. बघा, भरपूर जण त्यासाठी तरसलेले असतात की आमच्या संघामध्ये विजय किंवा यश कसा नाही. ते नाव सुद्धा खूप दिलासा देणार असतं. मोठा फटका, ओहो, लपेटलाय. काय जबरदस्त लेग फ्लिक आहे. आडव्या पट्ट्याने खेळलेला हा षटकार. 6 धावा. नायकम कुणाला घाबरत नाही. थँक्यू.
बघा समोरच्या संघामध्ये बिंदास आहे, परंतु कोरोटी संघ सांगतो हाय दम नाही कम. आमच्यामध्ये सुद्धा दम आहे, आम्ही कोणापेक्षाही कमी नाही आहोत. आणि आमच्याकडे सर्वात मोठा ॲडव्हान्टेज आहे की कोरोटीचं मैदान हे आमचं होम ग्राउंड आहे. आणि त्यामुळे त्याने ती दहशत दाखवायला सुद्धा सुरुवात केली आहे. रोहितवरती हल्ला बॉल केलाय. 8 धाबा धावपल करतात. 8 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅट 4 डिलिव्हरीज विदाउट लॉस. कोरोटी ब. यानंतरची होणारी मॅच मोठी आहे. यावेळेला पंचांकडे अपील केली आहे. पंच सांगतायत नाही, नॉट आउट, नॉट आउट, नॉट आउट. कोणत्या प्रकारे संबंध नाहीये. यष्ट्यान समोर फलंदाज झालेले नाहीयेत. मिस करते यष्ट्याने चेंडू. कदाचित उंची जास्त, काही ना काहीतरी वेगळं पण आहे. वटार ब चा संघ पूर्णपणे तयारीनिशी आलाय. पुन्हा एकदा आखू टप्प्याच्या चेंडूला मागे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु वाईड चेंडू एकदा धावपलकामध्ये ऍड होईल. अतिरिक्त धावपलकामध्ये ऍड होते. प्रथमचं सुद्धा पुनरागमन झालंय. ही पहिली स्पर्धा असेल व प्रथमची. आणि साबरामधून पहिला खेळाडू जो सुप्रीमो खेळला तो म्हणजेच आपला बटारचा प्रथम. अतिशय चांगला ॲज अ बॉलर म्हणून त्याची ओळख खूप मोठी आहे या वसई तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. चेंडू एका धावेसाठी निघून जाईल. सिंगल मिळते आणि अशा प्रकारे 11वरती धावफलक जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा ॲज पर आस्किंग रन रेट. कोरोटी ब विदाउट लॉस. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है वन साइड हीरो हाय नो वन साइड हीरो वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. चला पहिलं षटक संपन्न झालं. 11 धावा धावपल करते आल्या. नवीन षटक घेऊन येतोय कुणाल. जे कुणालचं हे षटक खूप निर्णायक असणार आहे, महत्वाचं असणार आहे. कोरोटी ब ला हा सामना जिंकण्यासाठी षटकार चौकार हे मारावेच लागणार आहेत, परंतु ते कालांतराने. सिंगल डबलची सुद्धा तितकीच मोठी साथ लावणं गरजेचे आहे, कारण 11 धावा करण्यासाठी एक षटकार आला तरी सुद्धा तुम्ही मॅचमध्ये परत येत तुम्ही मॅचमध्ये जिवंत राहू शकता. ज्या 11च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत 11 ते 12च्या, त्याच्यासाठी जो केलेला प्रयत्न पहिल्या षटकामध्ये तो यशस्वी ठरलाय, कारण ऋषभच्या बॅटमधून तो एक षटकार सुद्धा आलाय. यशने अजूनही तितकी स्ट्राईक घेतलेली नाही आहे ज्याची अपेक्षा आहे कोरोटी ब ला. ओहो, एक धाव सिंगलच्या रूपाने येते. मोठ्या फटक्यासाठी जात होते, परंतु बॅटला बॉलचा संपर्क तितकासा खासा झालेला नाहीये. कुणाल महत्वाचा स्ट्राईक बॉलर आहे. नेक्स्ट मॅच मध्ये खूप वेगळं चित्र आपल्याला दिसेल. बानकर एक अशी टीम आहे मोठमोठा धावफलक सेट करणे जाणते, आणि त्याच्यासमोर वटार संघ त्याने मोठा धावफलक दाखवलंय आणि मोठा धावफलक बोलत असताना मोठा षटकार. जर का ISPL मध्ये असतो तर हा 9 असता. इतका लांबच लांब षटकार लगावला गेलाय. फलंदाज ऋषभच्या बॅट मधून 6 धावा. चला बॉल द्या. हिरवा बॉल मैदानात द्यायचा आहे. षटकार आला. फुलटॉस बॉलवरती एक हाय रेंज असणारा षटकार इथं दाखवलाय. बॅकलिपचा खूप चांगला वापर, हाय बॅकलिप पाहायला मिळाली ऋषभची, आणि त्यानंतर आलेल्या 6 धावा. शानदार फटकेबाजी. बघा या मॅच मध्ये ही मारामारी जास्त पाहायला मिळते, हाणामारी. षटकार 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 दोन्ही बाजूने येत आहेत. पुन्हा एकदा कुणाल
कुणाल समोर ऋषभ इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, झेल साठी आलात, झेल सुटलाय, हातामध्ये आलेला झेल सुटलाय. नैराश्य चेहऱ्यावरती आहे क्षेत्ररक्षकाच्या, परंतु प्रयत्न चांगले होते. कोणत्या प्रकारे हार मानली नव्हती, परंतु शेवटी झेल सुटल्या कारणाने ती हारच झाली. स्ट्राईक रोटेट झाली आहे. यश पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती दिसतील. एका धाबेसाठी सिंगलसाठी हा चेंडू खेळला गेलाय. ओहो, डिक्लेअर, येस डिक्लेअरच्या रूपाने धाब येते. 4 चेंडूचा खेळ होतोय. धावफलक ते धाबा जर आपण पाहिल्या किती आहेत, 20-20 ऑन स्कोरबोर्ड. चांगलं धावफलक आहे. इथून एखादा मोठा फटकाला अजून मॅचमध्ये मजा येईल आणि कोरोटी बसंग थोडासा वरचढ वाटायला चालू होईल. बिंदास कोपराड काय विचार करत असणार आहे, इथून सगळ्यात आधी ऋषभची विकेट आणि त्यानंतर मात्र यशची विकेट. बघूयात काय घडतंय. जडमध्ये टाकला चेंडू समोरच्या दिशेने, काय जबरदस्त गोलंदाजी. शेवटच्या क्षणाला बॅट मॅन करावी लागली, सन्मान द्यावा लागला मनामध्ये नसताना सुद्धा. असं होतं कधी कधी. 21-21 अजून एक बॉल बाकी आहे. दुसरं षटक मार्गस्थ. धवलची धगधग वाढली आहे. अच्छा, ओहो उडवलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक. असा पहिला षटकार जो आलाय समोरून कक्षाच्या डोक्यावरती. चेंडू सीमारे का पार. 6 धाबा. दुसरा बॉल घ्या, कारण हा बॉल इथेही नाही आहे, बाहेरही नाही, गेलाय कुठे. येस, चला सुरुवात करा. 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती. व्हॉट अ बॅटिंग बाय दी बोथ ऑफ बॅटर्स. काय जबरदस्त फलंदाजी केली आहे. सुरुवातीच्या क्षणाला वाटलं होतं की ऋषभच घातक ठरतोय, परंतु त्याच्या तोडीस तोड आणि साथीस साथ देत असताना चांगली फलंदाजी ही यशच्या बॅटमधून सुद्धा दिसते. तन्मय आलेत नवीन गोलंदाजी मार्कवरती. पाहूयात कोपराड संघ कशा प्रकारे या धावांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि कशा प्रकारे कोरोटी बचा संघ या धावांचा पाठलाग करतोय. अजूनही विकेट गेलेली नाहीये. आडव्या बॅटने पुन्हा एकदा चेंडूला खेळले. चेंडू निघून चाललाय मिड विकेटच्या दिशेने. एकदा कंप्लीट दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा. रोहित जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील, फेकी करतील, तोपर्यंत सहजतेने 2 धावांना गबसने घातली दोन्ही फलंदाजाने. बघा, प्रत्येक चेंडूवरती 2 धावा आल्या तर षटकागणिक 12 धावा बनतात. 2 षटकागणिक 24 धावा बनतात आणि त्या 24 धावा जर का 27 मध्ये ऍड केल्या तर मात्र धावांचा पाठलाग यशस्वीरित्याने होतोय. त्यामुळे कोणत्याही प्रकारे कॅल्क्युलेटिव्हली तरी घाई गडबड करायची गरज नाहीये. पंच हळवार पद्धतीने आमच्याकडे वळतात आणि सांगतात वाईड बॉल. हो, पुन्हा एकदा चेंडू यावेळेला बीट करतोय फलंदाजाला. आतून बाहेर काढलाय. माहित होतं सातत्याने अक्रॉस द बॅट आडव्या बॅटने खेळलं जाणारं क्रिकेट खेळलं जाते आणि असं असताना निर्धाव चेंडूची सांगता होते आणि दिसतंय ते. तन्मयला लेदरचा चांगला अनुभव आहे आणि तो मात्र त्या टेनिस बॉलमध्ये तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मोठा फटका. हो, यावेळेला बॅकफुटवरती घेऊन फेकून दिलाय सरळ सीमारे का पार. षटकार. थँक्यू. बघा, खास US वरून येऊन झेल टिपलाय. खास US वरून आलेत हेमंत आणि ऋषभ यांचा त्यांनी US वरून येऊन झेल टिपलाय. बघा, अजून किती मोठं भाग्य असावं. धावफलकाची धावा किती झाल्यात? धावफलकाची धावा 36.
ओहो, यावेळेला बॅटची एज घेऊन आतमध्ये चेंडू प्लेड ऑन. फलंदाज बाद. थ्री शेपच्या खेळीचा अंत. गॉन. Hit them on the attack field. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. 7 मध्ये 9. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे आणि आता मॅच जाणार कुठे. ओहो, क्या बात है. शानदार डिलीवरी. आता 6 मध्ये 9. मैच पूरी तरह से ऑन है. कहीं पे मत जाएगा दोस्तों. 3 चेंडू मध्ये ही मॅच परत आली आहे आणि ती परत आल्यासारखं काय म्हणतोय ऐकूया डिझेल आणि त्यानंतर वळूया त्या चर्चेकडे. येस डीजे. मोरे सर धन्यवाद. मोरे सर बघा शेवटचे 3 चेंडू तन्मयने 2 डॉट 1 बळी म्हणजे कुठे 9 चेंडू 9 धावा 6 चेंडू 9 धावा. याच्यामध्ये 2 टर्निंग पॉईंट आहेत बघा. पहिली इनिंग जर तुम्ही बारकाईने बघितलं असेल 2 षटकामध्ये 29 धावा होत्या. त्यानंतरची 2 षटकं हाताळली त्याच्यामध्ये 13 ते 14 धावा फक्त आल्या होत्या. हा मोठा फासला बनला होता 14 ते 15 धावा आणि तो फासला बनल्यानंतर मोमेंटम जो आहे तो कोरोटीबाच्या बाजूने झुकला होता. आता म्हणतात ना जशी वेळ जाते पुढे तशी कोणाची तरी चांगली आणि कोणाची तरी वाईट जाते. आता कोणाची वाईट गेले कोणाची चांगली गेली आहे येणारी काय वेळ सांगणार आहे. तुर्तास 6-9 म्हणजे ही मॅच पूर्णपणे balance आहे. 50-50 आहे. मी तर सांगेन ऍक्च्युली आजच्या म्हणजे तन्मयने जे गोल 3 शेवटचे 3 चेंडू टाकले. एक चेंडू शॉर्ट होऊन तो षटकार मारला तेव्हा वाटलं होतं 9 चेंडू 9 धावा. मी ते बघितलं प्रत्येक अगोदरच्या सामन्यात 6 चेंडू 5 धावा. प्रत्येक बॉल हा षटकारासाठी असं समजून मॅच खेळत असतात फलंदाज. नाही एक्झॅक्टली. आणि आता तो षटकाराचा जो काय अट्टास आहे तुम्हाला प्रत्येक चेंडूचा षटकार हा 2 ते 3 चेंडूमध्ये एक षटकार देईल. परंतु प्रत्येक चेंडूवर धावपलं खालतं बोलतं ठेवणं हे तुम्हाला खूप मोठं समाधान देईल बॅटिंगचं. आणि प्रत्येक मॅचला लेग स्पिनरच हा जो स्पिन टाकतो तोच मॅच मध्ये म्हणजे संघाला परत आपल्या मॅच मध्ये घेऊन येतो. नाही स्वाभाविक आहे. ज्यावेळेला तुम्ही लेग ब्रेक पद्धतीचा मारा करता त्यावेळेला तुमचं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे शॉर्ट सिलेक्शन होतं ऑलमोस्ट ऑन साईडला जास्त असतं त्याचा प्रिफरन्स. आणि हो यावेळेला प्रॉपर बॅटर चेंडू आलेला नाही आहे. धावचीची संधी. फलंदाज 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 बाद. झडती कायम आहे. अजून एका विकेटचं पतन. म्हणजे आता ना भरत मोरे साहेब म्हणजे सामना कसा कधी कोणाबाजून झुकतो आणि कधी परत कोणाबाजून येतो ह्या सामन्याला क्रिकेटमध्ये काय एकदम रोमांचक स्थितीमध्ये आले. नाही म्हणूनच म्हटलं आता माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. आता इथंही कदाचित वेळ बदलली आहे या खेळाची. नाही बदलती. गजाभाऊ एकदम टेन्शन मध्ये आहेत. गजाभाऊ 9 चेंडू 9 धावा तेव्हा गजाभाऊ एक वेगळ्या मूड मध्ये होते. आता वेगळ्या मूड मध्ये. गजाभावना एकच आहे कोरोटीबा जिंकणार आहे. गजाभाऊंचा कॉन्फिडन्स एकच आहे की कोरोटीबा जिंकणार आहे. पण धवल पण आहे ना. गजाभाऊ इकडे धवल तिकडे आहे. गजाभाऊ इकडे धवल तिकडे आहे. हे दोघांमधला संघर्ष मोठा आहे आणि हे सुद्धा मैदानाबाहेरचा संघर्ष खूप चांगलं रंगतंय. धवल एकच म्हणतोय आम्ही बोळींची ट्रॉफी जिंकलो आम्हाला समाधान आहे. यश बाचेच चेंडू हवेमध्ये. हो मंदार मंदार. ये मंदार नाही आहे दमदार आहे. मंदारचं एक तुम्हाला एक खासियत सांगतो 2013-14 मध्ये हा अदानी कपच्या फायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज होता. क्या बात आहे. आणि तो दांडगा अनुभव. ऍक्च्युली मंदारचा एक सांगतो भरत मोरे सर हा जो तो पायाने अनफिट आहे डोळ्याला त्याचं ऑपरेशन तरी तो क्रिकेट खेळतोय हे फार मोठं कौतुकास्पद आहे. नाही त्याला प्रचंड आवड आहे. आपण पाहिलं प्रचंड आवड आहे त्याला. परंतु स्लॉग जोरमध्ये चांगली गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. परंतु आता सध्याच्या घडीला जो साई आलाय त्या साईचा कॉन्फिडन्स सुद्धा थोडा सहज असणार आहे कारण त्याने अतिशय चांगली गोलंदाजी हाताळली होती. धावचीची संधी धावचीची संधी. पंच तिसऱ्या पंचांकडे येत आहेत. तिसऱ्या पंचांकडे येतात. नक्की काय झालंय. साईचे प्रयत्न चांगले होते. यशला स्ट्राईक देण्याचा मानस होता आणि धाव मिळवणं हे सुद्धा गरजेचं होतं. बघा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकता थोड्याच वेळात ते सुद्धा चित्र तुमच्या डोळ्यासमोर येईल कशा प्रकारे हा खेळाडू
फलंदाज बाद. 3 चेंडू 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. काल श्री गणेश कोपराड, श्री गणेश वाळून सेम स्थिती, सेम रोमांच मॅच मध्ये. 3-8. सकाळी ममवांती सतपाळा VRCC नवाळे 6 चेंडू 5 धावा. आणि आता 9 चेंडू 9 धावा आणि 3 चेंडू 8 धावा. म्हणजे 5 चेंडू मध्ये फक्त 1 धावा गेलेला आहे. नाही, कॅल्क्युलेशन जर करायचं म्हटलं ना तर या सगळ्या बाबी थोड्याशा आश्चर्यचकित करणाऱ्या असतात आणि राग वाढवणार आहेत. 9 चेंडू 9 धावा, 5 चेंडू डॉट आले की एकाच्या समोरच्याला राग गेला, अरे काय तुला डोका आहे की नाही, काय खेळलास तू, मोरे सर 5 डॉट दोन्ही आणलेस. आता खेळपट्टीवर दोन्ही असे खतरनाक फलंदाज आहेत. सुयश जरी अनफिट असला तर एक खतरनाक फलंदाज, दोघं यश आणि सुयश. नाही, दोघं आणि खतरनाक. ते खतरनाक असून चालणार नाही, तुम्हाला खतरनाक कामगिरी करावी लागेल. यश मध्ये प्रचंड प्रतिभा आहे, क्षमता आहे, पण मंदार सोपं जाऊ देणार नाहीये. हो, वाईट बॉल. आता 3 मध्ये 7 करावे लागणार आहे मात. कोण कोणावरती करेल आणि जो करणार मात तोच राहणार या स्पर्धेमध्ये आत, नाहीतर बाहेर. ती वाट ती 8 आले तेव्हाच लागली होती, परंतु आता थोडंसं चित्र बदललंय. बघूयात मंदार मात्रे समोर यश कशा प्रकारे बॅटिंग करतोय. ओहो, स्लग चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल डिप्लाय, फलंदाज बाद, बिरोने डिप्लाय, झेल संपला यशचा खेळ, गॉन. निकली अंधेरे में दुनिया के डर से मैं सजना रात रे रंगीन ओरे साथिया एक हालत मेरी हाले कर दिया हाय रे बंगले के पिंक तेरी तेरी के नीले थँक्यू डीजे. 2 मध्ये 7, 2 मध्ये 7. नवीन फलंदाज धीरज मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक मोठा फटका, सामना बरोबरी झालाच सुपर ओव्हर असणार आहे. क्या बात नोटचे आहे. कंपल्सरी चेस ओनली. सामना बरोबरी झालाच तर सुपर ओव्हर. परंतु मंदारची प्रशंसा करावी लागेल. जेवढं कौतुक करावं तितकं कमी मंदारचं. ज्या प्रकारे त्यांनी या मॅचला परत आणलंय, 6-9 या इक्वेशन मधून मॅच आता 2-7 वरती आणून सोडली. म्हणजे त्याने 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. धीरज समोर मंदार. ओहो, ये क्या हुआ है. तर षटकार कंपल्सरी आहे. षटकार कंपल्सरी तुम्हाला जिंकण्यासाठी नव्हे, आता इथे टाय करण्यासाठी आहे. धीरज आला, धीरजची विकेट सॅक्रिफाईस झाली कदाचित, आणि आता 1-7. ये सुपर ओव्हर आहे. षटकार मारावा लागणार आहे. षटकार मारण्याची जबाबदारी कोणाकडे असणार आहे, कोणावरती असणार आहे. ही मॅच जी घुसलेली होती पूर्णपणे कोरोटी ब संघाने आपल्या खात्यामध्ये खिशामध्ये घातलेली होती, आता ती खिशामधून काढावी लागते, असं काहीच चित्र आलंय बघा. म्हणूनच क्रिकेटचा जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोण जिंकला कोण हरला, कोण जिंकेल कोण हरेल कोणीही सांगू शकत नाही. आतापर्यंत तरी क्रिकेटची 100% बाकी तर खरी ठरलेली नाही आहेत, आणि त्यामुळे ही मॅच सुद्धा तशीच पडते. 1-7. ओहो, कहाणीमध्ये ट्विस्ट. 1-7. आता 1-6. सामना उघड्या डोळ्यांनी पहा, खूप सुंदर दिसेल, कारण कोरोटी बचा घातक फलंदाज सुयश यावेळेला स्ट्राईक एंड वरती आहे, आणि मंदार जो आतापर्यंत होता दमदार तो कदाचित या मॅच मध्ये. ओहो, चेंडू सीमारेखा वार, चौकार, मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय बिनधास्त कोपराड या संघानं, आणि पराभवाच्या छायामध्ये जावं लागतंय कोरोटी ब संघाला. बंगले के पिंक तेरी तेरी के नीचे हाय किया सलमानद मॅच आता झालेला मॅचचा खेळाडूचं नाव आहे कोरोटी संघाच्या एका खेळाडूंनी लवकरात लवकर टॉस की बॉक्स मध्ये यायचं आहे.
मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायचा हा प्रश्न आहे. अर्थात मंदार म्हात्रे. मी मनोहर पाटील आणि शैलेश जोशी यांनी जरा खाली यायचं आहे. आपला सॉरी राजू शैलेश जोशी काल दिलंय ना मला वाटते. राजू नाईक शाखा प्रमुख गीतकार. धीरज तुमचा आमचे मोबाईल कमेंटरी बॉक्स मध्ये. अदानी ग्रुपचे जावा आहेत आमचे मंदार म्हात्रे. पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच.